सप्रेम जय भीम दोस्तों. आजचा व्हिडिओ एका वेगळ्या पण तितकाच महत्त्वपूर्ण विषयावर. असं समजा की एक प्रकारचं आव्हानच आहे आजचा आपला व्हिडिओ. आज 3 जानेवारी आपल्या सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन. आज भारतातल्या प्रत्येक स्त्रीच्या उन्नतीमागे सावित्रीबाईंचा कर्तृत्ववान हात आहे असं म्हटलं तर ते बिलकुल वावगं ठरणार नाही. आणि खरंच आहे ना ते. सावित्रीबाईंशिवाय इथल्या प्रत्येक महिलेची प्रगती ही केवळ अशक्यच. त्यांच्याशिवाय महिलांनाच काय तर या देशातल्या एकाही व्यक्तीला पुढे जाता येणार नाही. इतकं मोठं क्रांतिकारी कार्य त्यांनी उभारून ठेवलेलं आहे आणि तेही आजपासून 250 वर्षाआधी. आणि त्याची फळं आपण आजही चाकतोच आहोत आणि आपल्यानंतर येणाऱ्या काही पिढ्या त्याचा फायदा घेणारच आहेत. पण सध्या सोशल मीडियावर काय चालू आहे हे जर आपण पाहिलं तर खरंच तळपायाच्या आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. जिथं एका बाजूला सावित्रीमाईंना वंदन करणाऱ्या पोस्ट असतात तिथं हळूच सावित्रीमाईंची बदनामी करण्याचं षडयंत्रही त्याच सोशल मीडियावर चाललेलं सर्रास पाहायला मिळायला लागलेलं आहे. आणि यात नको नको ते आरोप असतात. म्हणजे पहा, सावित्रीमाई या पहिल्या शिक्षिका नाहीत म्हणून कुठून कुठून कुणी कुणी कोणकोणते फोटो आणून सोशल मीडियावर टाकत राहतात, व्हायरल करत राहतात. आणि हे व्हायरल करण्याचं अजबच तंत्र सध्या चालू झालेलं आहे. सावित्रीमाईंच्या सहकारी फातिमा शेख मध्ये त्यांच्या नावाने खूप मोठा वाद झाला होता. तर या फातिमा शेख यांच्या नावानं अनेक कागदपत्र, अनेक पुरावे उपलब्ध आहेत. तरी फातिमा शेख नावाची कुणी महिलाच अस्तित्वात नव्हती असं बिनदिक्कीतपणे खोटं बोलण्याचा आणि खोटं बोललेलं रेटून धरण्याचा नवीन ट्रेंड जन्माला आलेला आहे. फुले दाम्पत्य हे ब्रिटिशांचे हस्तक होते, त्यांचे एजंट होते. त्यांनी हिंदूंना ख्रिस्ती धर्मात धर्मांतरण करून देण्यासाठीची फॅक्टरीज उघडली होती. यापासून एक ना एक अनेक अफवांनी सध्या फेसबुक आणि ट्विटर भरून गेलेलं आपल्याला दिसतं. आणि खरं सांगू तुम्हाला, हे सगळं पाहून मनाला प्रचंड वेदना होतात. जसं मी सुरुवातीलाच म्हणालो ना, की आज भारतातल्या प्रत्येक स्त्रीच्या उन्नतीमागे सावित्रीमाईंचाच कर्तृत्ववान हात आहे आणि ती रियालिटी देखील आहे. असं असतानाही हे कोण लोक आहेत, याला काय मिळतंय हे सगळं करून, हा प्रश्न उपस्थित राहतो ना. आणि त्या प्रश्नाचं उत्तरही तेच आहेत. हे माहिती आहेत कोण लोक आहेत? हे तेच लोक आहेत ज्यांच्या पूर्वजांनी सावित्रीमाई जेव्हा शाळेत शिकवायला जात होत्या ना, कुणाला तर त्यांच्याच मुलींना, त्यांच्याच गर्भवती विधवांचं जेव्हा सावित्रीबाई संगोपन करत होत्या ना. गर्भवती विधवा, नीट ऐकलं बरं का तुम्ही. म्हणजे व्हायचं काय की सतीप्रथा नुकतीच बंद केलेली ब्रिटिशांनी, त्यामुळे घराघरामध्ये विधवा राहू लागल्या होत्या. आणि या विधवांना फसवून झालेली गर्भधारणा हा खूप वाईट इतिहास आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर या विधवांना गर्भ राहिल्यानंतर आत्महत्येशिवाय पर्याय नसायचा. तेव्हा या गर्भवती विधवांचं आणि त्यांच्या मुलांचं संगोपन करायला सौमाई जायच्या ना. आणि जेव्हा त्या विधवांच्या हक्कांसाठी नाभिकांचा संप त्या घडवून आणत होत्या, प्लेगच्या साथीत रुग्णांची शुश्रूषा करत होत्या ना, तेव्हा जे लोक दगड आणि शेणगोळे फेकत होते ना, हे त्यांचेच वंशज आहेत, जे आज सोशल मीडियावर सावित्रीमाईंच्या नावाने विखारी गरळ ओकतात. पण खरं सांगू, या सगळ्या कृत्यांसाठी जसे ते लोक जबाबदार आहेत ना, तसे आपणही जबाबदार आहोतच. आपण म्हणजे संविधानवादी पुरोगामी लोक, ज्यांना भारत आणि भारताचे लोक या संकल्पनेवर विश्वास आहे, ज्यांना आयडिया ऑफ इंडिया आजही जगण्याचा आधार वाटतोय, असे आपण सर्व लोक. आता तुम्ही म्हणाल की या बदनामीसाठी आपण कसे जबाबदार आहोत, तर मी तुम्हाला त्याचं नीट विवेचन करून सांगतो. शांतपणे ऐका. बघा दोस्तो, माध्यमांची ताकद ही अफाट असते. इतकी अफाट की जर माध्यमं नीट चालवली, माध्यमांचं नीट मॅनेजमेंट केलं ना, तर काहीही साध्य करता येऊ शकतं. पब्लिक ओपिनियन कसं बनवायचं, कसं बिघडवायचं, हे सगळं काही माध्यमच ठरवतात. आता जेव्हा मी मीडिया किंवा माध्यमं म्हणतोय ना, तेव्हा त्यात हर एक प्रकारचा मीडिया आला बरं का. वर्तमानपत्र आलीत, न्यूज चॅनल्स आलेत, रेडिओ, इंटरनेट चॅनल्स, यापासून GEC चॅनल्स सुद्धा आले. आता GEC म्हणजे काय? तर GEC म्हणजे जनरल एंटरटेनमेंट चॅनल्स, जसं की सोनी, स्टार किंवा झी ग्रुप. अगदी सिनेमा आणि OTT प्लॅटफॉर्म देखील याच्यात आले. मीडिया मॅनेजमेंट नायक घडवतात आणि नायकांना खलनायक देखील बनवतात. याचं सर्वात मोठं उदाहरण भारताने पाहिलेलं आहे. अमेरिकासारख्या देशाने अनेकदा याच मीडियाचा वापर करून जगावर युद्ध लादलेली आहेत आणि ती युद्ध कशी गरजेची होती हेही पटवून देण्यात ते यशस्वी झालेत. ही मीडियाची ताकद असते. पण दुर्दैवाने फुले शाहू आंबेडकरी विचारांचा जयघोष करणाऱ्या, स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या चळवळीनं माध्यमांना आणि माध्यमांच्या शक्तीला कधीच सिरियसली घेतलेलं नाही. बाकी सर्व बाबतीत बाबासाहेबांचा आणि फुलेंचा शब्द प्रमाण मानणाऱ्या या चळवळीनं बाबासाहेबांचं एक महत्त्वाचं वाक्य, की ज्या चळवळीकडे स्वतःचे वृत्तपत्र नसते त्या चळवळीची अवस्था पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे होते, हे वाक्य फारसं कधीच मनावर घेतलं नाही, असं अतिशय खेदान आणि अत्यंत जबाबदारीने म्हणतोय मी. कारण कारण जेव्हा केव्हा आपण मीडिया म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर फक्त 2च गोष्टी उभ्या राहतात, आणि त्या म्हणजे एकतर वर्तमानपत्र, नाहीतर एखादा न्यूज चॅनल. आणि या सगळ्यामध्ये मीडियातला GEC नावाचा जो सेगमेंट आहे तो मात्र आपण इग्नोरच करून टाकतो आणि आपलं तिथेच चुकतं. आज TV घराघरात आहे. TVवर असलेले जनरल एंटरटेनमेंटचे चॅनल्स आणि त्यावर दाखवल्या जाणाऱ्या मालिका यांचा प्रत्येक घरामध्ये प्रेक्षक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहिती आहे काय,
तो प्रेक्षक म्हणजे फक्त महिलाच नाहीत, तर पुरुषही GEC चॅनल आणि त्यांच्या कार्यक्रमांचे प्रेक्षक आहेत. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मनोरंजन ही प्रत्येकाच्या आयुष्यातली खूप महत्त्वाची गरज असते. पुरुष घराबाहेर जाऊ शकतात, महिलांचं तसं असतं का? नाही, महिलांचं तसं नसतं. महिला कधी मनात आलं म्हणून एकट्याने घराबाहेर पडत नाहीत, एकट्यानं कधी बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेल्यात असंही होत नाही, आणि एकट्यानं सिनेमाला गेल्यात हे तर खूपच रेअर घडणारी घटना आहे. मग घरात असणाऱ्या महिला वर्गासाठी टीव्ही कंटेंट हक्काचं साधन बनलेलं आहे ना त्यांच्या मनोरंजनासाठी, आणि हेच कारण घेऊन पुरुष कायम टीव्हीला हिनवत असतात. तीच गत चळवळींची देखील आहे. चळवळींनी या टीव्ही कंटेंटला कधी सिरियसली घेतलेलं नाही, आणि परिणामी त्यांनी एक खूप मोठा वर्ग हातातून गमावला, आणि हे सत्य आहे. बघा, विषय सुरू झाला तो सावित्रीमाईंवर, आणि चर्चा कुठे आली आहे तर माध्यमांवर आहे, को रिलेशन आहे, आणि तेही मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. आपण पुस्तकं वाचतो, आपला इतिहास आणि भविष्य त्या वाचनाच्या आकलनावरच आपण समजून घेत असतो, पण दृश्य स्वरूपात दिसणारी गोष्ट आपल्याला जास्त अपील होते आणि ती लवकर समजते सुद्धा. म्हणून जेव्हा स्टार प्रवाहानं 2019 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथाची निर्मिती केली होती ना, तेव्हा तिला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. का? तर पहिल्यांदा बाबासाहेबांची गोष्ट टीव्हीवर दिसत होती, आणि यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांचं आयुष्य प्रत्येकजण तेव्हा रोज जगत होता. बाबासाहेब परदेशात कसे गेले असतील, तिथं काय खाल्लं असेल, कसे राहिले असतील, इकडे भारतात रमाईनं काय कष्ट उपसले, रामजी बाबांनी कसा संघर्ष केला, धर्मांतराची प्रोसेस काय होती, संविधान निर्मितीची प्रोसेस काय होती, यासारख्या अनेक किचकट घटना ज्या वाचताना समजून घेताना दमछाक व्हायची ना, त्या गोष्टी गोष्टीच्या स्वरूपात समोर येत होत्या. आणि खरंच समजायला इतकं सोपं वाटत होतं की साधीसुधी माणसं पण त्यात इतके गुंतून गेलेले होते की सांगू शकत नाही, शब्दात सांगता येत नाही. हरी नरके सरांनी तेव्हा सांगितलं होतं की सिरियल सुरू झाल्यापासून पुस्तकांची मागणी आधीपेक्षा जास्त वाढलेली आहे. अनेकांची इतिहास समजून घेण्याची जिज्ञासा आधीपेक्षा जास्त मोठी निर्माण झालेली आहे. आणि खरंच सांगतो, बाबासाहेबांना सावतराई होती हे मलाही ठाऊक नव्हतं. 14 तळ्याच्या आंदोलनात स्टेजवर गांधीजींचा फोटो लावलेला होता हे देखील मला ठाऊक नव्हतं, पण ते कळालं. आणि अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी ज्या गोष्टीच्या स्वरूपात आल्या आणि नीट माझ्या मनात रुजून बसल्या, त्यामुळे मी अनेक नवीन पुस्तकं वाचली, अनेक नवीन संदर्भ लक्षात आले, आणि अनेक वेळेला नवीन माझ्या वाचनामध्ये अपडेट केले. ही ताकद असते मीडियाची. म्हणून मी जसं व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो ना की सावित्रीमाईंच्या जन्मदिनी त्यांना अपमानित करणारे लोक संख्येने वाढायला लागलेले आहेत, त्याचं कारण एकच आहे की सावित्रीमाईंच्या आयुष्याचा इतिहास आणि त्यांचा संघर्ष, त्यांनी उभं केलेलं महान क्रांतिकारक काम लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडलो आहोत. आजही सावित्रीमाईंची ओळख पुण्यातली पहिली शिक्षिका म्हणून इतकंच सांगता येतंय लोकांना. लोकांना सोडाव, मुंबई पुण्यासारख्या शहरात कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या 6 आकडी पगार घेणाऱ्या मुलींना देखील सावित्रीमाईंबद्दल फारसं माहीत नाहीत. तर सावित्रीमाई म्हणजे पहिली शिक्षिका याखेरीज त्यांना कोणतंही ज्ञान नाही, आणि हे अनेकदा निदर्शनास आलेलं आहे. काही महिला पत्रकारांनी सावित्रीमाईंचा फोन नंबर मिळेल का, त्यांची बाईट घ्यायची आहे, यासारखे प्रश्न देखील विचारलेले आहेत. आणि हे का घडतंय? तर बदलत्या काळानुसार बदलत्या माध्यमांमध्ये सावित्रीमाईंचं आयुष्य सांगणारं कंटेंटच क्रिएट झालेलं नाही आहे म्हणून. आणि जेव्हा केव्हा कोणी प्रयत्न केला तेव्हा त्याला विरोध करण्याचं काम इमाने इतबारे इथल्या स्वयंघोषित दहशतवाद्यांनी केलेलं आहे. म्हणून सावित्रीमाई असतील किंवा फुले बाबा यांचं कार्य आता नवनव्या रूपात, नवनव्या गोष्टींच्या साहाय्याने लोकांसमोर आणणं आपली प्राथमिकता बनली पाहिजे, आणि तसंच एक काम सध्या सुरू आहे. 5 जानेवारी 2026 पासून स्टार प्रवाहावर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सुरू होते. सावित्रीमाईंच्या आयुष्याची गोष्ट सांगणारी मालिका. किती भारी गोष्ट आहे ना. म्हणजे पहा, आजवर फक्त पुण्यातल्या एका शाळेतली पहिली शिक्षिका असणारी सावित्रीबाई ही ओळख मनात ठेवून जगणारे लोक, म्हणजे फार कमी एक्सपोजर असलेले, कमी इन्फॉर्मेशन असलेले लोक आणि महिला जेव्हा पडद्यावर पाहतील की सावित्रीबाई ही काही फक्त पहिली शिक्षिका नव्हती, तर ती या देशातली पहिली मुख्याध्यापिका होती. साऊमाई या अव्वल दर्जाच्या कवयित्री आणि लेखिका होत्या. साऊमाई ज्योतिबांच्या कंपनीमध्ये त्यांची सहाय्यक उद्योजिका होत्या. साऊमाईंना खगोलशास्त्राची रुची होती. 1858 सालामध्ये अवकाश, खगोल, ग्रहण यावर पुस्तकं लिहिली होती. विचार करा, ज्या काळात बाई विधवा झाली की तिच्या नशिबी मरणच हे ठरलेलं होतं, त्या काळात नवरा बायकोचे संबंध मैत्रीचे असावेत, जोडीदारीचे असावेत, हे कृतीतून सिद्ध करणारी ती महिला होती. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की सावित्रीबाई या देशातील पहिली कमावती महिला होती. नाहीतर महिलांची स्थिती आणि स्थान काय होतं हे माहितीच आहे ना तुम्हाला. रांडा, वाडा आणि उष्टीगाडा. साऊमाईनं महिलांना स्वातंत्र्य दिलं, त्यांना शिक्षण दिलं, त्यांना घराच्या उंबरठ्या बाहेर यायला साथ दिली, त्यांना जगण्यासाठीचा मोकळा श्वास घेण्याचा अवकाश मिळवून दिला. विचार करा, याच सगळ्या गोष्टी हळूहळू जेव्हा टप्प्याटप्प्याने पडद्यावर येतील आणि घराघरात पाहिल्या जातील, तेव्हा किती बदल घडेल.
100% बदल घडणार, गॅरंटी देतो 100% बदल घडणार. मालिकेचं नाव आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. मालिकेची निर्मिती केली तर ती स्टार प्रवाह आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने. तुम्हाला खरं सांगतो, या मालिकेकडून मला व्यक्तिशः खूप अपेक्षा आहेत. मी डॉक्टर अमोल कोल्हेंची शिवरायांवरची मालिका पाहिलेली आहे. ती स्टार प्रवाहालाच आलेली होती. ती आली तेव्हा देशात बऱ्यापैकी पुरोगामी वातावरण होतं, आजच्यासारखं वातावरण नव्हतं. त्यानंतर त्यांची आलेली स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका देखील पाहिलेली आहे. म्हणून मला खूप अपेक्षा आहे, कारण जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आली होती तेव्हा कोणताही हात न आखडता इतिहास जो जसा घडला, जसा आहे घडला, तसा तो त्यांनी पडद्यावर दाखवला होता डॉक्टर अमोल कोल्हेने. तेव्हा संभाजी महाराज धर्मरक्षक की स्वराज्य रक्षक हा वाद विकोपाला गेला होता, तरी देखील तथ्यांशी कोणतीही छेडछाड झाली नाही. अनाजी पंताला हत्तीच्या पायी देण्याचं दृश्यही त्यांनी गाळलं नाही. जे जे इतिहासात घडलेलं आहे ते त्यांनी पडद्यावर दाखवलं. आणि आजवर संभाजी महाराजांची जी प्रतिमा झालेली होती, बदफैली, चारित्र्यहीन वगैरे वगैरे, ते सगळे बदनामीचे शिक्के फक्त खरं बोलून त्यांनी पुसून काढले. आणि तोच किस्सा स्टार प्रवाहाच्या बाबतीतही घडलेला आहे. दशमी क्रिएशन्स आणि स्टार प्रवाह निर्मित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा ही मालिका जेव्हा स्टार प्रवाहावर प्रदर्शित झाली होती तेव्हा सर्वांनी शंका व्यक्त केली होती की इतिहास दाखवताना खूप काटछाट केली जाईल. पण दशमी क्रिएशन्स आणि स्टार प्रवाह त्यांच्या स्टँडवर खूप ठाम राहिलं. मनुस्मृतीचं दहनही दाखवलं, हिंदू कोडबिलचा प्रवासही दाखवला, चौदार काळाचं पाणी पितानाचं दृश्य पाहताना अंगावर काटा आला होता. आणि कधी घडलं नव्हतं ते 22 प्रतिज्ञांचं पूर्ण वाचन टीव्हीवर पहिल्यांदा दाखवण्यात आलं होतं. खरं सांगू, मला कॉर्पोरेट जग माहिती आहे, थोडीशी रिस्क घेत नाहीत बरं का ते लोक. तरी देखील स्टार प्रवाहाने हिंमत दाखवून इतिहास जो आहे जसा आहे तसाच दाखवला, त्यात कणभर सुद्धा छेडछाड केली नाही. आणि म्हणून आता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या निमित्ताने तो कित्ता परत गिरवला जाईल ही अपेक्षा डॉक्टर कोल्हेंकडून निश्चितच आहे. आणि म्हणून वैयक्तिक पातळीवर आपण किमान मालिकेचं स्वागत तर जरूर करू शकतो. लोकांची निंदा सहन करून सुद्धा ज्यांनी विकसित समाजाची आपली स्वप्न सोडली नाही, तसे सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले येत आहेत आपल्या भेटीला. होय, नवी मालिका येते. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले 5 जानेवारीपासून सायंकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मग पाहणार ना? नक्की पहा. तुम्हाला मालिका कशी वाटली तेही नक्कीच सांगा. मी तुमच्या प्रतिक्रियांची जरूर वाट पाहेन. तुम्हाला हे चॅनल, हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ही मालिका 5 तारखेला जरूर पहा आणि रोज पहा. भेटूयात लवकरच. तोपर्यंत जय भीम, जय ज्योती, जय सावित्री. त्याग आई तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी. मुलींची शाळा काढली आहे हिने आणि हिच्या नवऱ्याने. स्त्री शिक्षण म्हणजे घोर पातक हो, लक्षात येत आहे ना? शिक्षण देते मग शेण खा म्हणा आता. सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई. बाईने शिकून करायचंय काय? स्त्रियांना घरात कोंडा, रांधा, वाढा आणि उष्टी काढा म्हणावं. बायकांची लायकी उंबऱ्याच्या आत. पुरुषांची बरोबरी करायची तुला. त्याग आई तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी. तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. साऊ, आज सुद्धा आमच्यामुळे तुम्हाला ही अवहेलना सहन करावी लागते. पण आता पाऊल मागे नाही.
या पाणी तापायला ठेवतो. हे काय करताय? साऊ, तुम्ही आज हिमतीनं उचललेलं हे पाऊल उद्या कित्येक लेकी बाळींचं भविष्य घडवणार आहे. या. ज्ञानज्योती तुझ्यामुळे साऊ, हो, ज्या हातांनी मला हे बळ दिलं त्यांचा मान नको राखायला. तुलाच जीवन समर्पिले. सावित्री आई नभाची निळाई. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले, नवी मालिका 5 जानेवारीपासून फक्त स्टार प्रवाहवर.